बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN। देगलूर शहरामध्ये हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त शिवाई प्रतिष्ठान तर्फे महिलांसाठी कॅन्सर सप्ताहानिमित्त आरोग्यविषयी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रमा कदम बोरसे या कार्यक्रमात उपस्थित राहून सर्वांना संबोधित व मार्गदर्शन करत होते। मागील काही वर्षापासून हळदी कुंकूच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यक्रम शिवाय प्रतिष्ठान महिलातर्फे घेण्यात येत आहे। यावर्षी महिलांच्या आरोग्याची काळजी विषयक महत्त्वपूर्ण विषय कॅन्सर सप्ताहानिमित्त आरोग्य विषयक मार्गदर्शनाचे महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन देगलूर शहरातील सुप्रसिद्ध महिलांची व गोरगरिबांची काळजी घेणारे डॉक्टर कुंती जाधवहळीकर यांनी व त्यांच्यासोबत त्यांची पूर्ण सुशिक्षित महिला टीम यांनी केले व आरोग्याचे मार्गदर्शन करण्यासाठी कॅन्सर अनुभवी स्पेशलिस्ट महिला सुप्रसिद्ध डॉक्टर रमा कदम बोरसे यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते व सर्व महिलांना जागृत करण्यासाठी अमूल्य मार्गदर्शन केले। यावेळी डॉक्टर रमा कदम यांनी शिवाय प्रतिष्ठान महिलांचे कौतुक केले। हळदी कुंकू कार्यक्रम निमित्ताने महिला आरोग्य काळजीचे मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आले। महिलांना खऱ्या अर्थाने मार्गदर्शन मिळाले असे त्यांनी आपले मत व्यक्त केले व या कार्यक्रमासाठी देगलूर शहरातील खूप मोठ्या संख्येने महिला अमूल्य मार्गदर्शन ऐकण्यासाठी उपस्थित होते व संपूर्ण महिलांनी अमूल्य मार्गदर्शन मिळाले म्हणून आनंदी झाले व कॅन्सर शिबिराचे मार्गदर्शन ठेवल्याबद्दल सर्वांनी धन्यवाद व आभार मानले व अशाच पद्धतीने सामाजिक कार्य करत राहावे अशी सुद्धा काही महिलांनी आपले मत व्यक्त केले व या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी स्नेहलताताई देशमुख शिळवणीकर, उषाताई पाटील झरीकर, डॉक्टर कुंती जाधवहळीकर, अनिता हिंगोले, पूजा देशमुख, सोनाली झरीकर, रंजना मानुरे, छाया स्वामी यांनी आपले योगदान दिले। सर्वप्रथम वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमासाठी आणि रमाताईचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी आलेल्या माझ्या सर्वच भगिनींचं स्वागत। ती स्त्रीच आहे जिने आयुष्य जगायला शिकवलं, ती स्त्रीच आहे जिने आयुष्य जगायला शिकवलं, ती स्त्रीच आहे जिने त्या जगण्याला अर्थ दिला, ती स्त्रीच आहे जिने त्या जगण्याला अर्थ दिला, ती स्त्रीच आहे जिने या अर्थाला शब्द दिले, ती स्त्रीच आहे जिने या अर्थाला शब्द दिले, ती स्त्रीच आहे जिने या शब्दाला क्षणांमध्ये बदललं। मकर संक्रांती निमित्त आणि जागतिक कॅन्सर दिन सप्ताह तसेच येणाऱ्या महिला दिनानिमित्त आम्ही महिलांच्या आरोग्य विषयक कार्यक्रमासाठी आपल्या सर्व महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेल्या आदरणीय डॉक्टर सौ रमा कदम बोरसे ताई यांचे शिवाई प्रतिष्ठानतर्फे तसेच उपस्थित सर्व बंधू भगिनींतर्फे स्वागत करते। मी थोडक्यात ताईंचा परिचय सांगते आपल्याला। मला खूप जण विचारत होते की ताई कोण आहेत, म्हणजे कोण येणार आहे हे सांगायला। तर ताई या नांदेड येथील कदम हॉस्पिटलच्या संचालिका आहेत, रिसर्च सेंटर आणि IVF सेंटरच्या पण त्या डायरेक्टर आहेत, कन्सल्टंट ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट, लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत, फेलोशिप इन मास MAS मुंबई, फेलोशिप इन आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स MUHS वाडिया हॉस्पिटल KM हॉस्पिटल मुंबई। ताईंनी अमोक्स मध्ये पण फॅकल्टी 12M कॉन्फरन्स मध्ये त्या प्रेझेंटेशन केलेलं आहे। ऑर्गनायझिंग सायंटिफिक कमिटी मेंबर अमोक्स 17, फॅकल्टी अमोक्स इन्फर्टिलिटी झोनल कॉन्फरन्स मध्ये पण त्यांनी महत्त्वाचं हे केलेलं आहे। मागील काही वर्षापासून आम्ही हळदी कुंकूच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यक्रम घेतले। शिवाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना वर्षभर पुरेल एवढे अन्नधान्य दिले, शहीदांच्या कुटुंबियाला त्यांच्या आर्थिक उदरनिर्वाहासाठी जमेल तेवढी आर्थिक मदत केली, तसेच सामाजिक बांधिलकी जपत समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल निराधार विधवा स्त्रियांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीन देऊन त्यांना व्यवसायात स्वयंपूर्ण करून स्वाभिमानी जीवन जगण्याची नवीन उमेद निर्माण करून दिली। कार्यक्रमात प्रतिवर्षी वाणाऐवजी महिलांना आर्थिक भौतिक गृहोपयोगी साधने वाटप करून सामाजिक कार्य जमेल तेवढा आम्ही हातभार लावण्याचे कार्य आजतागायत चालू आहे।
तसेच पालक व विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन आम्ही नांदेडचे सुप्रसिद्ध डॉक्टर आशिष अगरवाल सर व अनेक तज्ञांकडून बाल संस्कार शिबिरचे पण आयोजित केले होते. ग्रामीण भागातील बऱ्याचशा महिलांचे लक्ष शेतीकडे असते, म्हणून कृषी तज्ञांना बोलावून तज्ञांचे मार्गदर्शनही घेतले. तसेच महिलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांचे विचार प्रगल्भ व्हावेत म्हणून थोर पुरुषांचे जीवनचरित्र पण आम्ही वाण म्हणून दिले. समाजात कार्य करत असताना तसेच मी वैद्यकीय व्यवसाय करत असताना माझे असे लक्षात आले की महिला सुशिक्षित असो व अशिक्षित असो, शहरी भागातील असो किंवा ग्रामीण भागातील असो, स्वतःच्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष करतात. स्वतःच्या आरोग्याची काळजी व्यवस्थित घेत नाहीत, आहार व्यवस्थित घेत नाहीत. बऱ्याच महिलांना व्यायामाचे महत्त्व माहित नाही आणि आपल्या इथे संपूर्ण कुटुंब हे महिलांच्या आरोग्यावरच अवलंबून असते. महिलांचे आरोग्य व्यवस्थित असेल तर त्या कुटुंबाचे आरोग्यही व्यवस्थित असेल. महिलेला जर का सगळ्या गोष्टीची काळजी कशी घ्यायची काही नाही कळेल तर मग ती पूर्ण कुटुंबाची पण काळजी घेईल. आणि आजारी पडल्यानंतर गोष्ट वेगळी, पण आजारी पडूच नये यासाठी पण काळजी काय घ्यायला हवी हे माहित नसते. तसेच 4 फेब्रुवारीला आपला वर्ल्ड कॅन्सर डे होता. त्यासाठी आजाराला गोंधळून न जाता सुरुवातीला काय लक्षणे असतात, सुरुवातीची लक्षणे निर्माण झाली तर दवाखान्यात काही महिला भीतीपोटी, काही महिला लाजून दवाखान्यात डॉक्टरांकडे जात नाहीत. तर त्यांनी वेळीच जर का डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतले, दवाखान्यात चेकअप करून घेतले तर त्या म्हणजे आजाराला कुठला धोका व्हायच्या आत आजार बरा होऊ शकतो. तसेच संक्रांतीच्या मानामध्ये महिलांनी पोषक आहार घ्यावा म्हणून आम्ही कडधान्ये दिली आहेत. ते एवढ्याचसाठी दिले आहेत की त्यातील प्रोटीन्स आणि मोड आल्यावर त्यात तयार होणारे अमायनो ऍसिड शरीरासाठी खूपच उपयुक्त असतात. याचे जमेल तेवढे जास्त सेवन करावे. आणि आम्ही डेकोरेशन, परत मेकअप किंवा फुलांची अरेंजमेंट किंवा असा इथला सगळा अनावश्यक खर्च टाळून आम्ही म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे आपल्या महिलांसाठी म्हणजे आरोग्य विषयक किंवा मग पूर्ण जसा म्हणजे फायद्याचे त्या ह्याच्यावर आम्ही भर दिलेला आहे. आणि आमच्या शिवाई प्रतिष्ठानच्या सौ स्नेहलता ताई आदरणीय या आमच्यासाठी नेहमीच आदर्श आहेत. तर त्या स्वतः त्यांना ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. तर त्यांनी कसा त्यांची ट्रीटमेंट किंवा त्यांनी कशी म्हणजे लक्षणे काय दिसली, त्यांनी स्वतः त्यांचा अनुभव पण आपल्याला सांगणार आहेत. जेणेकरून आपण कुठल्याही बाबतीत जागरूक राहिले पाहिजे. आपण स्वतःच नाही, आपल्या शेजारी कुठली महिला असते किंवा आपले रिलेटिव्ह असते तर त्यांना पण आपण प्रमोट करायला पाहिजे की आपण हॉस्पिटलमध्ये वेळीच न लाजता जायला पाहिजे म्हणून. तर एवढं बोलून मी जास्त वेळ आपला घेत नाही. मी फक्त आम्ही मागच्या कार्याची प्रस्तावना दिली आणि मी आदरणीय स्नेहलता ताईंना विनंती करते की त्या मला त्यांचा अनुभव शेअर करावा. धन्यवाद. आता ताई म्हटल्या तशा 4 फेब्रुवारीला आपण जागतिक कर्करोग दिन साजरा केला. 10-12 वर्षाआधी आपण विचारही केला नव्हता किंवा ऐकलंही नव्हतं असा काही दिवस असतो. का बरं तो दिवस आपल्याला साजरा करायला लागतोय? कारण पूर्ण जगभरात कॅन्सरची रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. आम्ही हॉस्पिटलमध्ये ओपीडी मध्ये पेशंट बघतो, पेशंटची संख्या वाढली आहे ज्यांना रोग निघतायत. आता कर्करोग का बरं निघतायत? कारण आपली जीवनशैली बदलली आहे. आजी आणि आजोबा जेव्हा आपण लहान असताना एखाद्या ऐकायचो की अरे त्यांना कॅन्सर झाला आणि ते त्यांच्या कॅन्सरनी ते गेले. आता तुम्ही बघाल 5 बायकांमध्ये 5 माणसांमध्ये एकाला कॅन्सर असतो. तर जागतिक कर्करोग दिन साजरा करायचा आपला हेतू म्हणजे कर्करोगाबद्दल सगळ्यांना जनजागृती व्हावी, त्याचे संकेत कळावे, त्यांनी स्वतःला डायग्नोज करावं, स्वतःच त्यांचं निदान होऊन त्यांना समजावं की अरे हे त्याची लक्षणं असू शकतात म्हणून मी जाऊन स्वतःला तपासून घ्यायला पाहिजे. म्हणून आज आपण हा दिवस साजरा करतोय. आणि आता बायकांमध्ये सगळ्या प्रकारचे कॅन्सर असतात. लंग कॅन्सर होऊ शकतात, लिव्हर कॅन्सर होऊ शकतं, स्तनाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, गर्भपिशवीचा कॅन्सर, गर्भपिशवीच्या तोंडाचा कॅन्सर, अंडाशयाचा कॅन्सर, इतक्या सगळ्या कॅन्सर असताना मुख्य म्हणजे 2 आहेत. एक तर स्तनाचा कॅन्सर आणि दुसरा गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर. आपण आज या 2 कॅन्सर बद्दल जाणून घेऊया. 4 तारखेला बातमी ऐकली असेल ना, पूनम पांडे. सकाळी उठल्या सगळ्यांनी उघडला असणार फोन, पूनम पांडे वारली. तिला गर्भपिशवीचा तोंडाचा कॅन्सर झाला. अरे मग सगळ्यांनी शोधलं असेल गुगलवरती गर्भपिशवीचा तोंडाचा कॅन्सर म्हणजे नेमका काय.
हे स्टंट त्यांना करायला लागला कारण आपण वाचायला पाहिजे, याच्यासाठी त्यांनी तेवढा तो स्टंट केला. का एवढा हलबल मचलली? गर्भपिशवीचा कॅन्सर हा जगातील स्त्रियांमध्ये आढळणारा 4थ्या क्रमांकावरती आहे आणि भारतात तो 2ऱ्या क्रमांकावरती आहे. आता इतकं त्याचं प्रमाण वाढलेलं आहे की दर दिवशी जवळपास 200 बायका, तासाला 8 बायका आणि 7 मिनिटाला 1 बाई या कॅन्सरमुळे आपला जीव गमावते. ठीक आहे. आणि याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि आश्चर्याची गोष्ट अशी की हा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. आणि अजून एक महत्वाची गोष्ट अशी की याला आपण रोखू तर शकतोच, याच्यापासून आपण स्वतःला बचाव करू शकतो. स्वतःचा हा एकमेव असा कॅन्सर आहे ज्याच्याकडनं आपण स्वतःचा बचाव करू शकतो. तर नेमकं हा कॅन्सर काय आहे? गर्भपिशवीचा कॅन्सर म्हणजे गर्भपिशवीच्या तोंडाला होणारं इन्फेक्शन आहे. सगळ्यात मुख्य कारण याचं आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, ज्याला HPV व्हायरस म्हणतात. हा व्हायरस पोरींना होऊ शकतो, पोरांमध्येही असतो, बायकांना, पुरुषांना सगळ्यांना याचा संसर्ग होऊ शकतो. दुसरं कारण लहानपणापासून किंवा कमी वयापासून शारीरिक संबंध येणे किंवा बऱ्याच व्यक्तींबरोबर एकत्र शारीरिक संबंध असणे, धूम्रपान करणे, जनन इंद्रियांमध्ये सतत तुम्हाला इन्फेक्शन होत राहणे किंवा रोग प्रतिकार शक्ती तुमची कमी असणे, वारंवार गर्भधारणा किंवा गर्भपात होणे किंवा गर्भ न राहण्यासाठी आपण ते गर्भनिरोधक गोळ्या खातो. सगळे डॉक्टर सांगतात काही ठराविक काळासाठी खा, मग थांबा, मग परत चालू करा. पण तुम्ही सातत्याने खात राहिले त्याच्याने पण हा कॅन्सर होऊ शकतो. आता हा जो ह्युमन पॅपिलोमा व्हायरस HPV व्हायरस आहे, ज्याच्या जो मुख्य कारण आहे गर्भपिशवीच्या तोंडाच्या कॅन्सरचा, याचा एकदा संसर्ग झाला, पिशवीच्या तोंडाला इन्फेक्शन झालं तर हा एकदम हळुवारपणे वाढतो. 10-15 वर्ष तुम्हाला जाणवणार पण नाही की तुम्हाला इन्फेक्शन झालेलं आहे. काही लोकांमध्ये इन्फेक्शन होतं आणि तो आपोआप निघूनही जातो, पण काही लोकांचं पुढे प्रगतीत होत जाते. का बरं? कारण तुमची प्रतिकार शक्ती कमी झाली. मार्गदर्शन कसं वाटतं आणि काय बजेटमध्ये लस डॉक्टर आहे. आज मॅडमना बोलून शिवाई संस्थांनी जे काम केले खरंच उल्लेखण्यासारखं आहे. त्याच्यामुळे जे नॉर्मल सर्वसामान्य महिला आहेत त्यांना तब्येतीची काळजी कशी घ्यावी, कॉन्शियसनेस अवेअरनेस म्हणतात ते त्यांना थोडंसं झालं आहे. आणि उद्यापासून मला तर कॉन्फिडन्स आहे की स्वतः सेल्फ स्वतः चेकअप करायचं. खरंच त्यांचे उपकार मानायला पाहिजे ॲक्च्युली. कारण हा आजार कॉन्शियसनेस आणलं पाहिजे आणि त्यांना खरंच. आपण पाहू शकतो या ठिकाणी महिला रमा कदम मॅडमचं धन्यवाद मानत आहेत. त्यांनी नांदेडहून या ठिकाणी येऊन अमूल्य मार्गदर्शन या ठिकाणी महिलांना दिल्याबद्दल कॅन्सर कशामुळे होऊ शकतो, त्याच्यापासून कसं बचावला जाऊ शकतो, त्याचे आजार कसं पसरू शकतात, त्या निमित्ताने आज त्यांनी संपूर्ण महिलांना अमूल्य मार्गदर्शन त्यांचं वेळातला वेळ काढून ते एवढे रुची असताना सुद्धा दिल्ली शहरामध्ये अधिक कार्यक्रमानिमित्त उपस्थिती करून महिलांना मार्गदर्शन केल्याबद्दल